आणि यानंतरची बातमी आहे भुजबळ ज्यांच्यावर नाराज आहेत त्या अजित पवारांबद्दलची। अजित पवार पक्षाचे सगळे निर्णय घेतात, मला मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल असं छगन भुजबळांनी म्हटलं। त्यामुळे भुजबळांचा रोख हा स्वाभाविकच अजित पवारांकडे। शरद पवारांची साथ सोडून भुजबळ अजित पवारांबरोबर गेले, पण गेल्या काही काळापासून छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये सतत काही ना काहीतरी बिनसतंय असंच चित्र दिसतंय। त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं। छगन भुजबळ म्हणतायत तसं त्यांचं हे खेळणं कुणी केलंय तर त्यांचा रोख आहे तो पक्ष नेतृत्व अजित पवार यांच्यावर। अजित पवारच सगळे निर्णय घेतात असं भुजबळांनी म्हटलंय। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात। शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात। आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात। बाकी काय सगळे सांगत असतात, प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं। मागील लोकसभेला देखील आपल्याला प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा। एकीकडे छगन भुजबळ अजित पवारांवर थेट निशाणा साधतायत, तर दुसरीकडे अजित पवार मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर गायब झालेत। त्यावरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांचं चांगलंच बिनसलंय असं दिसतंय। तरीही अजित पवार भुजबळांशी बोलतील अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आशा आहे। काही बोलणं झालंय का अजितदादांचं भुजबळांशी? मला त्याबद्दल माहीत नाही। दादांना मी 2 दिवसांपासून भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण अद्याप मला तो वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही। दादा कुठे आहेत? जर तुम्हालाही भेटत नाहीयेत, कोणाशी चर्चा करत नाही, कामात असतील ना दादा कामात असतील। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत। तुम्ही विधिमंडळाच्या कामकाजाचा दादांचा जर अनुभव बघितला किंवा त्यांचं काम पाहिलं, ती पद्धती बघितली तर पूर्ण वेळ सभागृहामध्ये असणारे दादा एकमेव नेते आहेत। अजितदादांचा निषेध आणि चपलाजोळे मारत असतील तर ते कार्यकर्ते असू शकत नाहीत, ते भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असूच शकत नाहीत। त्यामुळे असे जे काही उथळ कार्यकर्ते आहेत त्यांना साहेबांनी समज द्यावी। जर अजितदादांवर अशा प्रकारे गलिच्छ पातळीवर टीकाकोरी करत असेल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। ते नेते आहेत भुजबळ साहेब आमचे, ते आणि दादा बसून एकत्रित बसून त्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करतील आणि भुजबळ साहेब काय दादांना सोडून कुठे जाणार नाहीत। हे कुठला टोकाचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही, असं करणार नाही। पण काही इतके वर्ष त्यांनी पक्षवाढीसाठी घालवले आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय ते घेतील असं मला वाटत। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे, पण भुजबळांनी राज्यसभेची ऑफरही नाकारली आहे। त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं। तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या, पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल। आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। गेल्या काही काळात अजित पवार आणि भुजबळ यांच्यामधली धुसफूस समोर आली होती। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भुजबळांची नाशिकमधून लढण्याची इच्छा होती, पण शेवटच्या क्षणी शिंदेंचं पारडं वरचढ ठरलं आणि हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली। त्यानंतर राज्यसभेवर जाण्याची भुजबळांनी तयारी केली होती, पण सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं। विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी येवल्यातलं वातावरण तापवलं होतं, त्यामुळे भुजबळांनीच येवल्यातून लढण्याचा आग्रह राष्ट्रवादीनं केला। विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार असताना भुजबळांनी समीर भुजबळांना नांदगावमधून उभं करून बळ दिलं होतं। मराठा आंदोलनाच्या काळात भुजबळांनी जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। राष्ट्रवादीची मराठा वोट बँक असल्यानं भुजबळांच्या वक्तव्यामुळे नेतृत्वाची अडचण होत होती। त्यावेळीही भुजबळांना शांत राहण्याचा सल्ला अजित पवारांनी दिला होता। इथे फक्त काय कोणाला काय माहीतच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा
ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही. खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही. मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही. खाती आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना. याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो. अजित पवार आणि भुजबळांचं बिनसलेलं दिसताच विरोधकांनीही टीका आणि टोमण्यांची संधी सोडली नाही. काय चालू आहे? साहेब, भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते. आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हे घेतला. बघ, भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही. आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे, म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आहे. तो त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे. अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती. तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे. त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत भुजबळांनी नागपूर सोडलं तर अजित पवारांचाही पत्ता सापडत नाही आहे. आता पाहायचं की हे दोन्ही नेते एकमेकांसमोर कधी येणार आणि अजित पवार भुजबळांबद्दल काय भूमिका मांडणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.